राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण
कंठी धरा, ऐसे जोड़ी करा राम कंठी धरा, ऐसी जोड़ी करा राम कंठी धरा, ऐसे जोड़ी करा राम कंठी धरा, जिन्हें चुके पीला गर्भवास, तेने चुके मेरा गर्भवास, तेने चुके मेरा गर्भवास, ऐसी जोड़ी करा राम कंठी धरा, ऐसे जोड़ी करा राम कंठी धरा, ऐसी जोड़ी करा राम कंठी धरा, जोड़ी करा राम कंठी धरा, जिन्हें चुके पीला गर्भवास, तेने चुके मेरा गर्भवास, नाशिवंता की प्रिया पुत्र धन, नाशिवंता आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंता की प्रिया पुत्र धन, नाशिवंता आटी प्रिया पुत्र धन, जाता शिवतेची फळ, विदया सतीन तेची फळ, विदया सतीन तेची फळ, नावधड करा सहस्र नामाचे, नावधड करा सहस्र नामाचे, नावधड करा सहस्र नामाचे, नावधड करा सहस्र नामाचे, जिभव सिंधूची फळी पावे, जय भव सिंधूची धडी पावे, जय भव सिंधूची धडी पावे, नाशिवंता की प्रिया पुत्र धन, नाशिवंता प्रिया पुत्र धन, नाशिवंता की प्रिया पुत्र धन, नाशिवंता प्रिया पुत्र धन, ज्याचा शिवतेची फळ, विदया सतीन तेची फळ, विदया सतीन तेची फळ, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना आता तोंडावरी, भला हरी राम बाणी, माझा भरा हरी राम गाणे, माझा भरा हरी राम गाणे, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, 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 ज्याचा शिवतेची फळ, विदया सतीन तेची फळ, विदया सतीन तेची फळ, गोपाल कुमारी, आवी लोकाल कुमारी, गोपाल 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 कुमारी, जोड़ी करा राम कंठी धरा, ऐसी जोड़ी करा राम कंठ धरा, ऐसी जोड़ी करा राम कंठ धरा, जोड़ी करा राम कंठी धरा, जोड़ी करा राम कंठी धरा, ऐसी जोड़ी करा राम कंठ धरा, ऐसी जोड़ी करा राम कंठ धरा, चुके फेरा गर्भवास, चुके फेरा गर्भवास, नाशिवंता प्रिया तेने चुके फेरा गर्भवास, तेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंता आटे प्रिया पुत्र धन, नाशिवंता आटे प्रिया पुत्र धन, जोड़ी करा राम कंठी धरा, जोड़ी करा राम कंठी धरा, ऐसी जोड़ी करा राम कंठ धरा, ऐसी जोड़ी करा राम कंठ धरा,
नाशिवंता आते प्रिया पुत्र
ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शेन तेची फळ, नाव धडकरा सहस्त्र नामाची, जी भव सिंधूची थडी पावे, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शेन तेची फळ. तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता भरा हरी राम बाणे, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शेन तेची फळ. यदक्षरं मनाख्येयं मानन्दं मज केवलं, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. शरच्चन्द्रबिम्बाननैचारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं, जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरोद्दिक् प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदीवम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुझा आठवी विसरवी आपणाते, तरंगाजळी घालिता ऐसे होते, अलंकार सोनेची भोवनी ठेला, निळा या परी आठवी सद्गुरुला विठ्ठला. सेवे लागी सेवक झालो,
सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. थोडा बेस कमी करायचा का थोडासा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. बरनऊ रघुबर बिमल जसु जो दायकू फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरऊ पवन कुमार. बल बुद्धि विद्या देव मोही हरहू कलेश विकार. विठ्ठला जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता प्रस्तुत आजची कीर्तन रूपी सेवा श्री क्षेत्र दस्तापूर या नगरीमध्ये काय निमित्तानं आहे सर्वांना माहिती आहे. परंतु वक्त्याचं सांगणं कर्तव्य असतं या न्यायाने. पुण्यतिथी निमित्त आजची कीर्तनाची आणि अन्नदानाची सेवा आहे. ज्यांचं पुण्यस्मरण आहे वैकुंठवासी 20व्या शतकातील महान संत मारुतराव महाराज दस्तापूरकर गुरुवर्य मोठे बाबा. बाबांचे सुपुत्र वैकुंठवासी हरिभक्त परायण पांडुरंग महाराज मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या पुण्यतिथी पुण्यस्मरणानिमित्त त्यांचा मोरे परिवार माणिकराव सखारामजी मोरे हे पुतणे, त्र्यंबकराव सखारामजी मोरे हे पुतणे, अच्युत महाराज सखारामजी मोरे हे पुतणे आणि वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंग महाराजांचे चिरंजीव हरिभक्त परायण कृष्णा महाराज पांडुरंग महाराज मोरे आणि विष्णू भाऊ पांडुरंग महाराज मोरे. विठ्ठल या सुपुत्रांनी आपल्या वडिलाच्या 27व्या पुण्यस्मरणानिमित्त ठेवलेली आजची कीर्तनाची सेवा आहे. बघा बघता बघता कृष्णा महाराजांच्या विष्णू भाऊच्या वडिलांना जाऊन 27 वर्ष झाले. पांडुरंग दादा असा एकही दिवस गेला नाही या परिवाराचा की ज्या दिवशी त्या लेकरांना तुमची आठवण झाली नाही. विठ्ठल वाड वडील लोक आपली पूर्वज लोक आणि त्यामध्ये हे वडील आहेत. माय जशी लेकरांना आवश्यक असते, लेकर किती मोठे हो द्या, किती महाराष्ट्रात गाजू द्या, कितीही लोकांनी त्यांना महाराज मान सन्मान देऊ द्या, पण एक पाठीवर हात जो आशीर्वादाचा असतो तो हात बापाचा असतो आणि तो हात फार महत्वाचा असतो. बाप घराचा न पाया माय कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळत घर असं म्हणतात. हे संत मालिकेमधलं जरी नसलं तरी ह्याचे शब्द फार गोड आहेत महाराज. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. किती बाप जीवनामध्ये माईचं जसं महत्व आहे
तसं बापाचं महत्व आहे. बाप करी जोडीले कोणाची दिलं महाराज. तुकोबाराय म्हणतात काय करतो बाप. बाप करी जोडी लेकुराचे ओडी आपुली कुरवंडी वाळवोनी एकाएकी केला मिरासीचा धनी कडी वागवूनी भार खांदी. काय करतो. माय लेकराला कडेवर घेत असते आणि बाप लेकराला खांद्यावर घेत असतो. माय कडेवर का घेते. माय लेकराला कडेवर घेऊन म्हणत असते हे बघ बाळा मला जेवढं दिसतंय मला असं वाटतं की तेवढं तू पाहावं. पण बाप लेकराला खांद्यावर घेत असतो आणि बाप म्हणत असतो बाळा मला असं वाटतंय रे मला जे दिसतंय ते तर तुला दिसावंच पण तू माझ्याही पेक्षा पुढं पाहावं. विठ्ठल एकाएकी केला मिरासीचा धनी. किती पळतय बाप बघा. रात्राचा दिवस दिवसाचं रात्र पळतय 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 आणि इह लोकाचा निरोप घेत असताना मात्र जेवढं कमवलेलं आहे एक सही करून आपल्या लेकाच्या स्वाधीन करतो आणि निघून जातो महाराज. एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवूनी भार खांदी. आणि म्हणून त्या बापाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी असे कार्यक्रम करावे लागतात. हो पुण्यस्मरण म्हणून अन्नदान कीर्तन स्मरण करावं लागत असतं. अन्नदानासारखं दान नाही द्वादशी सारखी तिथी नाही गायत्री सारखा मंत्र नाही आणि मात्या पित्यासारखं दैवत नाही. विठ्ठल चिंतेसारखं शोषण नाही. नास्ति चिंता समम शरीर शोषणम नास्ति भार्या समम शरीर तोषणम नास्ति विद्या समम शरीर भूषणम नास्ति माता पिता समम शरीर पोषणम. माय बापासारखं पोषण नाही विद्येसारखं भूषण नाही चिंतेसारखं शोषण नाही. म्हणून सुपुत्राचं काम आहे परिवाराचं काम आहे की त्यांचं स्मरण ठेवणं. आणि म्हणून महाराज बघता बघता 26 वर्ष झाले पांडुरंग महाराजाला जाऊन. आजचं एवढं हे असं चालू असलेलं 27वं वर्ष. विठ्ठल परंपरा फार मोठी आहे. ज्या परंपरेत गुरुवर्य मारुतराव महाराजासारखं वैभव रत्न जन्मलं आणि ज्या बाबांनी अख्खा महाराष्ट्र परमार्थाला लावला त्या बाबांच्या पोटी पांडुरंग महाराजांचा जन्म झाला. किती भाग्यवान आहेत. आणि पांडुरंग महाराज आणि सखाराम महाराज हे 2 रत्न बाबाला जन्मले आणि त्या 2 रत्नांच्या पोटी हे लेकर जन्मले. हे काय कमी भाग्यवान आहेत का. काय पुण्य असेल महाराज. काय अगोदरच्या जन्मात त्यांनी पुण्य केलेलं असेल त्या पुण्याची पावती की आज मारुतराव महाराजाचे नातू म्हणून जन्मले. पांडुरंग महाराजाचे सखाराम महाराजाचे चिरंजीव म्हणून तुम्ही जन्माला आलात. ही काहीतरी आगळं वेगळं पुण्य आहे. विठ्ठल विठ्ठल
महिन्यात माझ्याकडं आलेली सेवा आमचे परमस्नेही कृष्णाजी महाराज दस्तापूरकर महाराजांनी त्या दिवशी दस्तापूरला येण्याचा योग आला पद्मावतीवर. म्हणले महाराज करता का सेवा? मला आनंद वाटला महाराज. हो की पांडुरंग महाराजांची सेवा मिळाली याच्यापेक्षा आनंद कोणता आहे. आणि म्हणून त्यांनी दिलेलं निमंत्रण आणि तुमचं झालेलं दर्शन. उपस्थित सर्व भजनी मंडळी आहेत. गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापूरकर मालकसुद्धा आताच येऊन गेले. हो कारण मालकांचे हे चुलते ठीक नाही म्हणून तेही येऊन गेले. या ठिकाणी परिसरातील आता कृष्णा महाराजांना म्हणलं आटोक्यातच करा कारण आपलं गणगोत काय थोडं असतंय का सांगायला गेलं असते की नाही. हो आणि प्रतिवर्षी चलत राहावं हे चालू असण्याला महत्त्व आहे महाराज. हो किती लोक आले कसं झालं म्हणण्यापेक्षा स्मरण महत्वाचं आहे. स्मरण 27वे आहे ना ते 127वे व्हावं. हो ही इच्छा आहे विठ्ठल. आणि म्हणून उपस्थित ही सर्व भजनी मंडळी आपले दस्तापूर निवासी परमार्थ प्रेमी आमचे अंगद महाराज आहेत. आमचे बाळू महाराज दस्तापूरकर आहेत. हो आमचे माऊली महाराज ठाकरगावनकर आहेत. आमचे श्याम महाराज दामपुरीकर आहेत. आमचे सूर्यभान महाराज कामावली महाराज सूर्यभान महाराज इस्लामपूरकर सूर्यभान महाराज आहेत. शिवाजी महाराज शिंगणापूरकर आहेत. आमचे पाराजी महाराज बलसेकर आहेत. विश्वंभर महाराज कोडगावकर आहेत. आणि ही सगळी महाराज मंडळी नावलगावकर सर्व भजनी मंडळी नावलगावची महाराज या ठिकाणी कृष्ण महाराजांच्या निमंत्रणाला शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाली. विठ्ठल नावलगावकर दासरावजी भास्कररावजी आणि भजनी मंडळी उपस्थित आहेत. आमचे मृदंगभूषण तबला विशारद भीमाशंकर महाराज परभणीकर महाराजही उपस्थित आहेत. आमडापूरकर आमचं म्हणजे हे कीर्तन मी म्हणू लागलो आवाज बरोबर नाही पण म्हणले आपल्या घरचं चॅनल आहे ना. माऊली महाराज माऊली कीर्तन 16 यूट्यूब चॅनल सुद्धा उपस्थित आहे. माझ्या माता माऊली उपस्थित आहेत. समोर बसलेली श्रोते मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तासभर बोलण्याचा प्रयत्न. विठ्ठल अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करतात. ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास. महाराज काय म्हणतात? जेने गर्भवास फेरा चुके ऐसी जोडी करा. जेने करून गर्भवास चुकल असं काहीतरी करा बर का बाबा. दिगंबर मामा असं काहीतरी करा जेणेकरून गर्भवासाचा फेरा चुकल. काय करा? रामकंठी धरा. महाराज म्हणले तुम्ही रामकंठामध्ये धरा. हो का? तर एकमेव सत्य जर काय असेल तर ते राम आहे. हो ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः किंवा असं म्हणतात अब्रह्मास्तंभ पर्यंतम सर्वं मायामयै जगत सत्यम सत्यम पुनः सत्यम हरिर्नामैव केवलम. विठ्ठल एक देव आहे खरा एरी माईक बसरा एरी माईक बसरा माईक बसरा. एक देव गोड प्रमाण दिला आमच्या पाराजी महाराज. एक देव आहे खरा आणि बाकी सर्व माईक पसारा. हो लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिवीन. म्हणून महाराज म्हणतात नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन त्याची फळ. हे प्रिया पुत्र धन हे आटणार आहे
नाशिवंत शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम नाटे बरवे विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात हो बीज ज्याचा शीन त्याची फळ. ज्याचं बीज दुःखाचं आहे त्याला फळ कुठं सुखाचे येतात का सांगा. निंबाची या झाडा साखरेचे आळे तरी ती आपुली फळे न सांडीची. 4 पोते साखर टाकली लिंबाच्या झाडाला आणि खोऱ्यानं आळं केलं आणि पाणी सोडलं. महाराज त्याला विचारलं असं का केलं. ते मला लईच कडवट पाला लागायला लिंबोळ्या बी कडू लागायल्यात. किती पोते साखर टाकल्यास त्याला गोड लिंबोळ्या लागत्या आणि पाला येईन सांगा बरं. अरे त्याचं बीज कडू आहे तर फळं कुठं गोड लागत असतात का. तसं ज्या संसाराचं बीज दुःखाचं आहे त्याला फळ लागते ना कसे सुखाचे विठ्ठल. संसार दुःख मूळ ठीक नाही बस मूळच दुःखाचं आहे ना. फळ कुठं सुखाचे येत असतात का. महाराज म्हणतात बीज ज्याचा शीन त्याची फळ. काय करावं तर महाराज म्हणजे नाव धड करा सहस्त्र नामाची. तुम्ही काय करा 1000 नावाची नाव तयार करा. दररोज 1000 नामस्मरण करा 1000 आणि अशी नाव करा. इथं धड शब्द फार महत्वाचा आहे. नाव धड करा. नुसती नाव करू नका. नुसती नाव करताना तर त्याला छिद्र पडले तर उपयोग होणार नाही. छिद्रेषु बहुला अनर्था भवन्ति. नावेत पाणी जाईल नाव बुडल. मग काय करा तर नाव धड करा सहस्त्र नामाची. जिभव सिंधूची थडी पावे. जी नाव पलीकडं जाईल अशी नाव तयार करा. सांगड बांधा रे बांधा सांगड बांधा सांगड बांधा रे बांधा रे माझी एक हा भक्तीची सांगड बरोबर प्रमाण आहे. भक्तीची सांगड बांधा आणि त्या नावेवर बसून पहिलं तऱ्याला जा. असं जर तुम्ही नामस्मरण केलं आणि अशी जर तयारी केली ना महाराज म्हणले तर तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणे. तुमचा भाता रामबाणानं भरा काळ तुम्हाला सलाम केल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल. नाशिवंताटी प्रिया पुत्रधन बीज ज्याचा शीन तिची फळ. हा अभंगाचा झाला प्रतिपाद्य विषय. आता बोलता येईल तेवढं बोलू विठ्ठल विठ्ठल. या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आईशी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास. महाराज म्हणले असं काहीतरी करा जेणेकरून गर्भवासाचा फेरा चुकल. लक्ष देऊन कीर्तन ऐका. अर्धा पाऊण तास खूप सुंदर बोलतो आणि असं बोलतो अवघड नाही. कीर्तन हे अवघड बोलण्यासाठी नसतंय. अवघड वाचायचं असतंय आणि सोपं करून सांगायचं असतंय विठ्ठल. काही लोक सोपं वाचतेतून त्याला अवघडात बोलून सांगत येत. त्याच्यासाठी कीर्तन नसतंय ना. कीर्तनात आलेले हे सगळेच काय सारख्या अधिकाराचे लोक नसतात. म्हणून अवघड जरी वाचलं तरी सोपं सांगावं लागतंय. बाजारातले 1000ची नोट घेऊन फिरल्यानंतर महाराज बाजार होत नसतंय. त्याला चिलर बी लागतंय विठ्ठल. लय मोठी नोट घेऊन फिरल्यानंतर पिशवी रिकामी येत असते महाराज. मग कोणताच माळवाला चिलर देत नाही. चिलरच नाही मग ते पुढे ठीक आहे ना. हा मग त्याच्यानंतर पिशवी रिकामी राहुनी. पिशवी म्हणजे कोणती ही. म्हणून सोपं बोलावं लागतंय विठ्ठल. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला कर्म करायला सांगत नाहीत. कर्माची रीत सांगतात. तुम्ही म्हणाल कर्म का सांगत नाहीत. महाराज म्हणले जे करावंच लागतंय त्याला मी करा कशाला म्हणू. कर्म हे आपल्याला चुकणारच नाही ना महाराज. जववरी संग प्रकृतीचा हा आता वाढला तववरी त्याग न घडे कर्माचा करू म्हणती तयाचा अग्रह चिवरे. ज्ञानोबर आहे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत आम्हाला कर्म करावंच लागणार आहे. मी कर्म करणार नाही म्हणल्यानं जमणार नाही. फक्त त्याचा हट्ट कायम राहील पण कर्म चुकणार नाही. आणि शरीर असताना मी कर्म करणार नाही हे कसं म्हणणं आहे. महाराज म्हणले हास्यास्पद म्हणणं आहे भीमाशंकर महाराज. जसं आषाढीला पंढरीला जाणार
पांडुरंगाचं दर्शन घेणार, पण अंगाला कोणाचा धक्का नाही लागू देणार. हे बोलणं कसं वाटतंय तुम्हाला? हास्यास्पद आहे. आषाढी एकादशीला 12 वाजता पांडुरंगाच्या पायाचं दर्शन घेऊन यायचं म्हणल्यानंतर अरे धक्का लागणारच की, नाही लागू देणार, हास्यास्पद आहे. विठ्ठल तसं जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्म होणारच की, करणार नाही म्हणणं हास्यास्पद आहे. महाराज म्हणले कर्म करावंच लागणार आहे. मग कर्म जर चुकणार नसेल तर मी करा म्हणून कशाला उगा वेळ दौडू. हां, करा म्हणणार नाही, कर्म करणारच आहेत तुम्ही. कर्माची रीत सांगणार. रीत माणसं म्हणतात का नाही सूर्यभान महाराज, माणसानं बोलाव र पण जरा रीतीनं बोलाव. म्हणजे बोलण्याला कुणी तुझ्या तोंडाला हात नाही लावला, पण ते बोलणं कसं असाव? रीतीचं असाव. तसं कर्म कराव र पण कर्म रीतीचं असाव. महाराज म्हणले चांगलं कर्म करायलाही त्रास तेच आहे आणि वाईट कर्म करायलाही त्रास तेच आहे. दोन्हीकडे सारखा त्रास आहे महाराज. हो, चांगलं करा तेच त्रास, वाईट कर्म करा तेच त्रास. मग चांगलं कर्म करायला आणि वाईट कर्म करायला जर त्रास तेच असेल तर मग वाईट कर्म करून नरकात पचण्यापेक्षा चांगलं कर्म करून उद्धार का करून घेऊ नये. विठ्ठल एखाद्या लेकराची सोयरीक जोडायला बी तेच त्रास आहे आणि जोडलेली सोयरीक मोडायला बी त्रास आहेच किंवा मोडायला बी. बरं, जोडायला काय त्रास आहे? जे सोयरीकी लावते त्याला विचारा. हो, मग मुलगी पाहावं लागते, त्या मुलीच्या योग्य वर पाहावं लागतंय. त्या पोराला जमीन असाव, त्याला छोटी मोठी नोकरी असाव, ठीक नाही, त्याचं ते काय सगळं जुळवाजुळी सोयर पण जुळाव. मग हे त्या पोराच्या बापाकडे जातंय, इकडं वर्णन तिकडं करतंय, तिकून इकडं येतंय, तिकडं वर्णन इकडं करतंय, पोरीच्या मायबापाला खुश करतंय, तिकडं पोराच्या मायबापाला खुश करतंय. हे कोणाचं काम आहे? त्या मधल्या सोयरीक जोड्याचं. मग तिकडे पाहुणे इकडं आणतंय, पुन्हा इकडे पाहुणे तिकडं नेतंय, दोन्हीच्या कानात गुलू गुलू करून पटे ओढून टाकतंय. एवढं महाराज त्या बिचाऱ्याला मधल्या माणसाला इसर जावणी ज्याची लग्न झाली त्यानं, हा इसर जावणी ज्यानं सोयरीक जोडी त्याला 2-3 वर्षाला का वाईन आयर कर जाऊ त्या माणसाला. चांगलं असते महाराज इसर जावणी. हो, किती खटटोप केली, पण एक जणांनी विचार केला ह्याच जोड्याला मोडायचं. काय विचार केलाय? मोडायचं म्हणल्यानंतर मग त्याला सुद्धा काय महाराज घरी बसल्या बसल्या मोडता आलं का? नाही ना. मग पाहुणे कुठले होते? मग त्या गावाला गेलं, मंदिरावर बसलं, दिवस मावळला. बाळू महाराज सारखे एक जण आले, म्हणजे कुठले तुम्ही? म्हणले आम्ही फलाण्या गावचे. अरे बापरे, म्हणले मग आम्ही फलाण्या दिवशी फलाण्या गावाला आलो होतो. हो म्हणले, मी पोराचाच चुलताच पडतोय. बर जे अरे चला ना मग घरी. त्याला घरी नेलं. घरी नेल्यानंतर आता नवा पाहुणा आलाय, ह्या मायानं पुरण घातलं, तुपाबरोबर पोळ्या खाऊ घातल्या. मग पोळ्या झाल्यानंतर बोलणं, मग कसं आहे, बरं आहे का? आम्ही केलंय सोय, पण पोरग बरं आहे का? ते मला पोरग नंबर 1 आहे, जमीन 60-70 एकर आहे, केळी ऊस शेतात आहे, शेती सगळी ओलिताची आहे, पोराला कशाचं व्यसन नाही, पोरग मरणाचं शिकलंय. हो, परभणीला 2-3 बंगली आहेत, औरंगाबादला 2-3 बंगली आहेत, काही कशाची कमी नाही. फक्त एकच आहे बघा, काय करा त्या गोष्टीसाठी आम्ही लय परेशान आहेत. हे बाकीचे म्हणले काय झालं? म्हणले पोराला आठवड्यात 2दा चक्कर आली या, आणि त्याला कसलं ते घुरं आलंय, घुरं कुठं बी पडायलंय. तेवढं जर झालं नाही, हा बघा पोरग सोन्याहून पिवळय, देतेन का होती पोरगी? महाराज ह्यानं गेलं 1 लिटर दुधात किलोभर मीठ टाकलं, किलोभर मीठ टाकलं. मी म्हणतो जोडायला जेवढा त्रास आहे तेवढा त्रास याला बी मोडायला झालाच का नाही? करविता व्रत अर्ध पुण्य लाभे, सोडविता मोडविता दोघी नरका जातात. बस करणं चांगलंय, मोडणं काय चांगलंय का? ऐक नाही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही. पुढे नाही नासता, पुढे नाही नासता, पुढे नाही नासता, पुढे नाही
तो न करा काही, पुढे नाही नाशजा. महाराज म्हणले त्रास दोन्हीकडे सारखाच आहे ना. वाईट कर्म करण्यापेक्षा चांगलं का करत नाहीत? असं काहीतरी करा. विश्वंबरा शरणागत भूत जात वंदोनी, असं काहीतरी करा. महाराज म्हणतात 2 मित्र प्रवासाला निघाले. प्रवासाला पण पहिले लोक प्रवासाला जात असताना पदरात काय नेत होते? भाकर नेत होते. 1-2 भाकरी आपल्या बांधून पदरात नेत होते. महाराज एक जण निघाल्यानंतर त्यानं 10 भाकरी, मेथीची भाजी, लिंबाचा खार, आंब्याचा खार, मिरच्याचा खार, जवसाची चटणी, खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, कवटाची चटणी. बस झाल्या का? बस झाल्या का? बस झाल्या. हो एवढं महाराज असं 10 भाकरीचं गटुडं बांधलं, डोक्यावर घेतलं, निघालं. दुसरा त्याचा मित्र निघाला. पण 1 किलोमीटर गेल्यानंतर मला काय घेतलं सर तुला? ते म्हणलं आपल्याला असं चलूच वाटत नाही, काहीतरी माणसाच्या डोक्यावर वजन असावं असं म्हणला. ते म्हणला मग मी काय कमी का? त्यानं बी रुमाला आतरला आणि त्या 10 भाकरीचं वजन किती बघितलं आणि तेवढ्या वजनाचे छोटे छोटे दगडं भास्करराव त्यानं रुमालात घेतले आणि त्यानं बी गटुडं बांधलं. जमलं का नाही? म्हणला तुझं जेवढं वजन तेवढंच माझं वजन. यानं बी महाराज वजन डोक्यावर घेतलं. आता पहिल्याच्या डोक्यावर कशाचं वजन आहे? भाकरीचं. आणि यानं वजन कशाच्या डोक्यावर घेतलंय? दगड गोट्याचं. आता वजन सारखंच झालं. दोघंही 20-20 किलोमीटर चालले. पण दुपारचे 2 वाजले. दोघांनाही भाकरी महाराज भुका लागल्या, पाठीला पोट गेले, वाटू लागलं जेवण करावं. आणि मग दोघंही लिंबाच्या झाडाखाली गेले. लिंबाचं नग आंब्याच्या म्हणून आंब्याच्या झाडाखाली गेले आणि गेल्यानंतर बसल्यानंतर मग महाराज तिथं खापराची बिनगी होती, मोटर लागलेली होती, भुका लागलेल्या होत्या. आता ज्याच्याकडे भाकरीचं ओझं होतं त्यानं आपलं सोडलं शिदोरे, बेस्ट मारत ती चटणी भाकर खायला सुरुवात केली. हे दुसरा म्हणला तू सोडलीस, मला सोडा येत नाही का? ह्यानं बी सोडली. आता मला सांगा बरं पाराजी महाराज, हे काय गोटे खाईन का? गोटे ज्ञानोबा काय म्हणले? पैशिळा का शिदोरिया दाटणे एक धनंजया. काय म्हणले? दोघांनाही एकाच्या डोक्यावर शिळा आणि एकाच्या डोक्यावर शिदोरी, दाटणे एक धनंजया. परिजय वाहता विसावया, मिळे जे ते घे पे. अरे ओझ सारखं झालं र, पण कामाला कोणतं आलं हे बघ. विठ्ठल म्हणून असं वज घ्या की ते कामाला येईल, कामाला येईन असं वज घ्या. महाराज किती दृष्टांत आहेत ज्ञानेश्वरीमध्ये? 3500 दृष्टांत आहेत. एका बाईच्या घरी म्हशी होत्या, म्हशी, आणि त्या बी म्हशी येलेल्या होत्या, म्हणजे दुधाला कमी नव्हतं. आता ज्या घरी दूध आहे त्या घरी ताक असतंय, तूप असतंय, ठीक नाही, लोणी असतंय, बघायचंच काम नाही ना. ज्याच्या घरी दूध आहे त्याच्या घरचा चहा प्यावा. काय आता काय एका घरी गेलतो, 7 म्हशी बघितल्या आणि चहा प्यायला गेलो. मला मा काकू म्हशी कितीत? म्हणल्या 7. मला अरे बापरे, करा म्हणलं मग चहा. असला चहा केला महाराज, ते धर जांभळा बी दिसना आणि काळा बी दिसना. मला काकू 7 म्हशी चहा असला कसला झाला? म्हणले आज असं झालंय, सगळं दूध हे बघा हाटेला देतात आम्ही, 1 लिटर ठेवतात. ते 1 लिटर ठुल्याला बी दूध म्हणली मांजरानं सांडून टाकलं. म्यालं वारे वा, घरचं दूध डेअरीला आणि चटणी भाकर नेरीला, असले काय कामाचं म्हणलं. ठीक आहे नाही महाराज. 2 म्हशी होत्या, दुधाच्या होत्या. दररोज त्या बाईनं काय करावं? ताक करावं, रवी लावावं. दररोज आता पहिलं होतंय रवी लावणं. आणि शेजारणीकडं महाराज म्हैस नव्हती, शेळी नव्हती. पण कसं असतंय बघा, ज्याच्या घरी दूध आहे त्या माईनं किमान ताक तरी, ताकाचे उपकार तरी करा द्यायला पाहिजे. ताक तरी ही ताक उकंड्यात वातायची पण देत नव्हती. आणि मग शेजारणीचं पोरग म्हणायचं मला ताक दे. तिकडं सुरू झालं की शेजारीन म्हणायचं आता काय करावं तुला? ती म्हणली हिलाच लय म्हशीत का, हिच्याच लय घरी ताक होतंय का, मी कमी का? ती बी कुंभाराच्या आत गेली, गाडगं घेऊन आली, डेरा, त्याच्यात पाणी टाकलं. रवी होतीच घरी महाराज, ती रवी त्याच्यात ठुली. आणि आता म्हणली तिकडं मंथन सुरू झालं की वागा आपलं बी मंथन सुरू. तिनं तिकडं मंथन सुरू केलं की बाळू महाराज हिनं बी सुरू केलं. आता तिचं मंथन आहे दही दुधात आणि हिचं मंथन कशात आहे? पाण्यात. हो. आता 1 घंटाभर तिनं रवी हलविली, हिनं बी 1 घंटाभर मंथन केलं. काय झालं? एका तासानंतर तिच्या डेऱ्यातून मोठा लोण्याचा गोळा निघाला आणि हिच्या अंगातून घाम निघाला. दुसरं काय निघणार आहे? दधी जळाच्या घुसळणा
व्यापार सारखाची विचक्षणा. ज्ञानोबराय म्हणले दोन्हीकडे त्रास सारखा आहे, अरे पण असं काहीतरी करा जे कामाला येईल. आपण कशावर बोलायलो की आईशी जोडी करा, असं काहीतरी करा की जे कामाला येईल, असं काहीतरी करा. बरं अवघड नाही महाराज, आपण करणारच आहेत काहीतरी, फक्त ते करायचं ते हे करायचंय. विठ्ठल करणे ते हेची कला, एकच करायचं की हे करायचं तर ते करायचं. आपल्याकडं रामायण जास्त, रामायण चालतंय आपल्याकडं भावार्थ. असे काही काही गाव आहेत की आणखी त्या गावात रामायण चालू आहेत. 2-4च म्हातारे असतात, 1-2 म्हातारे असते ते वेद लावतात आणि बसतात, पण रामायण चालू आहे. असे काही काही गाव आहेत. आता कथेच्या माध्यमातून आणखी एक रामायण आलं, त्याचं नाव काय? तुलसी रामायण. आणखी आनंद रामायण. रामायण कमी नाहीत. जसं जसं चतुर्युगामध्ये ज्या त्या कवींना जसं दिसलं तसं त्यांनी लिहिलं. थोडा थोडा फरक आहे महाराज. तुलसी रामायण, तुलसी रामायणाचे कर्ते आहेत तुलसीदास महाराज. त्यांच्या बायको, त्यांच्या आईचं नाव आहे हुलसी आणि त्यांचं नाव काय? तुलसी. तुलसीदास महाराजांचा जन्म चित्रकूट जिल्ह्यामध्ये झाला, राजापूर गावात. लहानपणीच मायबापाच्या मुळावर होते ते जन्मले आणि मायबाप मेले. एकनाथ महाराजाचं तसंच झालं. ते जन्मले तुलसीदास महाराज आणि मायबाप मेले, पण दाशीनं महाराज सांभाळ केला, मोठे झाले आणि मग गुरु नरहरी आनंद नावाचे गुरु मिळाले. काशीला जाऊन अभ्यास केला आणि काशीला अभ्यास केल्यानंतर महाराज वेदशास्त्र पारंगत झाले. पण गुरु महाराजांना सांगितलं तू लग्न कर, लग्न कर, लग्न करून परमार्थ करा म्हणले. काय हरकत नाही, गृहस्थाश्रमी बना. असं केलं. हो लग्न कर म्हणले. लग्न आता काही बघा, आता बी असे जुने जुने माणसं म्हणतात महाराज आम्ही मारुतराव महाराजाबरोबर फिरायचं, मोठ्या बाबाबरोबर, पण बाबानं पाठीवर हात फिरून म्हणायचं असं नसते तर कर लग्न. ठीक आहे ना, लग्न करून लेकरं बाळ परमार्थ आनंदानं परमार्थ करा. धन्य गृहस्थाश्रमाला धन्य बनवा. लग्न कर म्हटल्यानंतर तुलसीदास महाराजांनी लग्न केलं. पण लग्न करून बायकोत इतकी अडकले. बघा अशा पाशामध्ये 7 पाश आहेत. अहमपाश, दारापाश, पुत्रपाश, स्वजनपाश, गृहपाश, द्रव्यपाश, अशा पाश 7वा. ठीक आहे ना. हो त्याच्यात ते कशात अडकले? दारापाश, बायकोत अडकले. महाराज आता पूर्वी काय असं नव्हतं की कीर्तन करून मी पोट भरीन, असं नव्हतं. हे परमार्थिक साधन आहे. मग काहीतरी पोटासाठी करावं लागेल म्हणून राजाच्या दरबारात नोकरीला होते. नोकरीहून घरी आले की जे घरात बसायचे तर बाहेर निघतच नव्हते. पण एक दिवस काय झालं बाळू महाराज, त्यांचा मेहुणा त्याच्या बायकोला न्यायला आला. रक्षाबंधन होतं दुसऱ्या दिवशी. आणि मग चल ताई म्हणल्यानंतर ती म्हणली बरं. मग तिनं महाराज स्वयंपाक करून ठेवला, घराला कुलूप लावून शेजारणीला म्हणली काकू आमचे ते येते न त्याला किल्ली द्या आणि त्याला म्हणाव मी माहेराला चालले दादा बरोबर, उद्या सकाळी 10 वाजता येते म्हणाव राखी बांधून, असं सांगा त्याला. शेजारीन बरं म्हणली आणि बायको माहेराला गेली. तुलसीदास महाराज
तुलसीदास महाराज आले. आल्याबरोबर महाराज घराला कुलूप पाहिलं. शेजारची काकू म्हणली, महाराज ही किल्ली ठेवली तुमच्या बायकोनं, ती उद्या 10 वाजता येणार आहे. भाऊ आलता घेऊन गेलाय राखी पौर्णिमाला. म्हणले काय हरकत नाही. घरात गेले, बसले, जेवण केलं. पण तुलसीदास महाराजांना बसा वाटना. रात्रीचे 10 वाजले. त्यांना वाटलं की आता घरात बसू नये. महाराज निघाले बाहेर. घराला कुलूप लावलं. आबाळ भरलेलं. ठॅक पाऊस सुरू झालेला. रक्षाबंधनचा वेळ म्हणजे पावसाळाच की. ठॅक पाऊस सुरू झालेला आणि विजा कडकडू लागल्या. तसल्या पावसातून तसल्या विजेत महाराज ते सासरवाडीला निघाले. 10 वाजता निघालेले तुलसीदास महाराज पावसाचा सामना करत, नदी नाल्याचा सामना करत महाराज रात्रीच्या 2 वाजता सासरवाडीत पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर सासऱ्याची माडी होती. असा पाऊस चालू आहे मुसळधार. पहिले काय पाऊस असे नव्हते महाराज. लाईटी नव्हत्या. अंधार पडलेला. सासऱ्याचा ते दार ढकलू लागले. पण दार ढकले तित का पहिले दार आताच्या माणसाला नुसतं ढकललेलं दार सुद्धा ढकलणार नाही. 2 जणांना बोलावं लागल. कडी तर न लावू द्यावं माणिक महाराज. आणि पहिल्या दाराला मागून काय होतं लावायचं? आगळी होते. आगळी. आता बी आमच्या गावात 4-2 घरी आगळीत महाराज. आगळी होते. आगळी पहिले लावायचं. याला दार ढकलं ना. पण भीमाशंकर महाराज त्यांना पक्क माहित होतं की बायको वरच्या मजल्यावर असते. त्यांनी असं वर बघितलं. कसला तरी दोर दिसला. महाराज भिंतीच्या आधारानं काही आणि दोराच्या आधारानं काही कसे तरी वरी गेले वरी आणि बायकोला उठविल्याबरोबर बायको म्हणली, माय रात्रीचे 2 वाजलेत. ठॅक पाऊस बाहेर चालू आहे आणि तुम्ही घरात आलात कसे? ते म्हणले, तू दोर सोडलास ना बाहेर. त्या दोराला धरून आलो. ती म्हणली, मी कवा दोर सोडला बाहेर? बघ म्हणले आहे का नाही. तर महाराज कंदील लावला आणि बायकोनं पाहिला तर ते दोर नव्हता. मोठा भुजंग होता. साप होता मोठा. तुलसीदास महाराजानं स्पर्श केल्यामुळं तर खवळलेला होता महाराज. बायकोनं ते मोठा भुजंग पाहिला. लट 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 कापू लागली ती माऊली. घामानं चिंब झाली. दचकली. नरड कोरडं पडलं. म्हणली, काय घ्यायचं असतं? या सापानं जर माझ्या नवऱ्याला चावलं असतं तर. तिनं महाराज कंदील खाली ठेवला आणि मालकाच्या समोर उभा राहिली आणि डोळ्यात डोळे घालून पाहिलं. किव आली महाराज त्या नवऱ्याची. तिला हात जोडले, डोळ्यात पाणी आणून म्हणली, धनी इतकं प्रेम करता का हो तुम्ही माझ्यावर? इतकं प्रेम आहे तुमचं माझ्यावर? रात्रीच्या 12 वाजता 2 वाजता तुम्ही माझ्याकडे आलात? धनी ते दोरी नाही, ते साप आहे साप. किती तुम्ही विषयासक्त झालात. वेदांत शास्त्रामध्ये रज्जूवर सर्पाची कल्पना केली जाते. पण तुमचं असं झालंय की तुम्हाला सर्पावर रज्जू भासला. रज्जू सर्पावर रज्जू भासला. बरोबर आहे. पण हे वातावरण चाललंय. तुमचं असं झालंय की सर्पावर रज्जू भासला. इतकं प्रेम आहे तुमचं माझ्यावर. एवढं प्रेम करता का तुम्ही या नासक्या देहावर? अरे एवढं प्रेम आहे का तुमचं या हाडामासाच्या देहावर? आणि एवढं प्रेम जर जगाच्या मालकावर रामचंद्रावर केलं, शब्द देते तुम्हाला, जगाचा मालक रामचंद्र तुमच्या पुढे नाचल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणल्याबरोबर महाराज पाणी चालत तुळशीदास महाराजांच्या अंगावर रोमांचच आले. बायकोला नमस्कार केला आणि बायकोला नमस्कार करून तुळशीदास महाराजानं सांगितलं, हे बघ, तू म्हणतेस ना की एवढं प्रेम जर जगाच्या मालकावर केलं तर रामचंद्र नाचल्याशिवाय राहणार नाही. रामचंद्र भेटल तेव्हाच तुला तोंड दाखवेल. विठ्ठल बीबी की एक बात सुनकर, बीबी की एक बात सुनकर हो गए तुलसी उदास. हुई कृपा श्री राम की तो बन गए तुलसीदास कबीरा. कालिदास महाराज काय म्हणली बायको? प्रेम करायचंय ना, माझ्यावर प्रेम करताय ना, अरे हेच प्रेम रामचंद्रावर करा. जेने चुके फेरा
ऐसी जोडी करा रामकंठी धरा. बसा. प्रेमच करताना मग माझ्यावर एवढं प्रेम करता, हेच प्रेम रामचंद्रावर करा. काय होईल? जेने चुके फेरा गर्भवास. गर्भवासाचा फेरा चुकल्याशिवाय राहणार नाही. फेरा इथं शब्द आहे, फेरा गर्भवासाचा. एक जण म्हणला फेऱ्याचं काय असते व? गर्भवासाचा फेरा. अरे बाबा, गर्भवासाचं काय सांगावं दुःख, काय सांगू गर्भेची यातना. मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाना तुझ क्षणोक्षणा विष्टा लेपच हुकडे नाकी तोंडी कृमी किडे. गर्भवासाचे गाडे कोणा पुढे सांगावे. हे जे बर एकदा तरी गर्भवासाचे का फेरा लोक कदरतेत फेऱ्याला. विठ्ठला खरं सांगा, माणूस कशाला कदरत आहे? फेरा म्हणजे चक्रा मारणं, फेरा म्हणजे हेलपाटा आपल्या भाषेत. आता ईदभर भावासाठी, ईदभर बांधासाठी भावाभावाचं भांडण लागलं. गावात मिटना, पोलीस स्टेशनला मिटना, मग ते कुठं गेलं? कोर्टात गेलं. कोर्टात भांडण गेल्यानंतर दोघाही भावांच्या वाऱ्या सुरू झाल्या न्यायालयाच्या. मग न्यायालयात काय आता बदके नसते, काही नसते न्यायालयात, फक्त बसायचं असतंय. मग वाऱ्या सुरू झाल्यानंतर काय झालं? दोघांनाही दोन वकील लावली. मग वारीला गेलं, हे बसायचं ह्या झाडाखाली आणि ते भाऊ बसायचा त्या झाडाखाली. जे 12 वाजता येऊन बसायचे तर 5 वाजूस्तर. वकील म्हणायचं अजिबात चहा प्यायला जाऊ नका. का? हा, नाव पुकारणी येईन तुमची. बसायची आणि बसून पुन्हा वकील म्हणायचं आता या 25 तारखेला. पुन्हा उठून जायचे. 4 वाऱ्या झाल्या यायच्या. 5व्या वारीला हे भाऊ इकडं बसला, ते भाऊ तिकडं बसला. 2:30-3 वाजता दोघं बी कदरले. मोठा म्हणतोय बारक्याला ये इकडं, इकडच्या झाडाकडे. ते आलं वा बसलं. काय ईदभर बांधासाठी तू लक्ष द्यायला असं आणि दुसऱ्याची भरती करायला बसू बसू गुडघे गेले. ते म्हणला तुला कुठं काय, हे बघ मला वाटायला तू 2 ईद घ्या, पण मला वाटत नव्हतं की तू माझ्या विरोधात जाशील. दोघं बी एकमेकाच्या गळ्याला पुढे रडले. दोघांनी वकिलाच्या फॅग्या पी दिल्या. वकील म्हणले कशाला कदराला? ते म्हणले आम्ही फेऱ्याला कदरलो होतो. अण्णाला आणखी 10,000ला मागं सरकत नाहीत. हे चक्रा फेरे काय भानगड आहे? या फेऱ्याचा हा कदर आला म्हणजे या फेऱ्याचा. विठ्ठल कशाला कदरत आहे माणूस? फेऱ्याला. एक जणाकडे एक जणाचे 10,000 रुपये होते. देताना ते म्हणला 1 वर्षभर नाही आले तरी नको देऊ, पण वर्षाच्या पुढे घालू नको पैसे. ते मला या एका महिन्यात देतो. ते मला नाही एकाच महिन्यात देतो तुम्हाला पैसे. काही नाही म्हणला, आज महिन्याला तुम्ही या पैसे घेऊन जा असं म्हणलं बरं का. आता आज महिन्याला पैसे घेऊन जा म्हणल्यानंतर ह्यानं 2 दिवसानं केला ना त्यांना फोन. महिना व्हालाय मग येऊ का? हो या म्हणला. या म्हणला. महाराज या आलं तर कुलूप लावून कुठं गेले म्हणले ताडकळसला गेले. काय कामाला मला बोलविलं. पुन्हा ती वापस गेल्यानंतर महाराज पुन्हा यानं फोन केला. कुठं गेलतेत की? हो म्हणले. काय बरं काय करा म्हणला, तुम्ही परवा दिवशी या, कापूस बी घालायचा आहे आणि तुमचे पैसे घेऊन जा. बरं म्हणला. पुन्हा परवा दिवशी आला तो कापूस भरायला चालू होतं. आता शिकत भरायलो म्हणला. काही नाही म्हणला, आज मंगळवारी गुरुवारी या दामच घेऊन जा. बरं म्हणला. आणि मग गुरुवारी आला तर बायको म्हणली फॅक्टरी मध्ये गेले तर, आणि तिथून ते परळी वैजनाथाला जाणार आहे तो. आता काय करावं? बसून वापस आला. महाराज पुन्हा फोन केला. काय भानगड आहे? मला काय नाही, शनिवारी या, नाही तर मी येतो. का तुम्ही येतात? बरं मी या मला, तुम्हीच बेस्ट जेवणही करून पैसे घेऊन जा. बरं म्हणला. शनिवारी आलं तर बायको या बघा आत्ताच गेले बघा. असं कदरलं महाराज. ते असं 10,000ला नाही कदरलं का? ते कशाला कदरलं? फेऱ्याला कदरलं. आल्याबरोबर पहिला त्याचा गळात धरला. ते मला गळा
10,000 सोडून देतो म्हणला, पण मला फेरे का मारायला व्हायला. विठ्ठला अहो तुम्ही आम्ही कदरात आणि यात काय नवले. जगाचा मालक कदरला, तर जगाचा मालक कदरला. तुळशी रामायणामध्ये कथा आहे, आमचे कृष्ण महाराज बी करते रामायण गोड. तुळशी रामायणामध्ये केवटाचा प्रसंग आलाय. हा बाळू महाराज ज्यावेळी रामचंद्र शृंगवेरपूरला आले, शृंगवेरपूर पर्यंत काय होता, रथ होता, सुमंताचा रथ होता. आणि तिथून सुमंताला सांगितलं तू वापस जाय. आणि तिथून पुढं निघाले, पण पुढं काय नाही लागली, गंगा नदी लागली. आता गंगेला पाणी होतं महाराज. आता पलीकडे जायचंय, आता कसं जावा. गुहक सोबत होता, नाव आता नाव असल्यास पलीकडे जाता येते असती, पण ती नाव होती पलीकड्या कडीला आणि रामचंद्र अलीकड्या कडीला. म्हणजे सकाम घाटावर राम आणि निष्काम काठावर केवट. मग गुहकाला विचारलं, गुहक नाव काय त्याचं. गुहक म्हणजे केवट म्हणा, केवट. मग राम प्रभून हाक मारली, केवट अशी हाक मारली, नाव घेऊन इकडे या. मागी नाव न केवटवाना. इकडे या म्हणल्यानंतर केवट मला येऊ शकत नाही प्रभू. म्हणले का रे. कहे तो तुम्हारा मरमु मैं जाना. मला माहिती म्हणले तुमचे पाय कसे विचित्र आहेत. हे केवट म्हणला, रामा तुमच्या पायानं धूळ उडाली, ती धूळ दगडाच्या शिळेवर लागली, त्या शिळेपासून बाई तयार झाली. म्हणजे तुमच्या पायाच्या धुळीनं दगडाची बाई होती, तर माझे नाव तो लाकडाची, माझ्या नावेची बाई तर येरीच होईल. मग राम प्रभूला म्हणले, केवट म्हणले, रामा 2-2 बाया कशा सांभाळू. एक घरची लग्नाची आणि ही होणार पुन्हा नावेची, मी येऊ शकत नाही. आता तसं म्हणल्यानंतर म्हणले, रामा तुम्ही जरा खालून जा, पाणी बी कमी आहे आणि तुम्ही जाऊ शकता ना. म्हणले नका माझी वाट बघू. पण केवटाला वाटलं गेला तर काय सांगा, आपलं संधी जाईन. खालून जा म्हणल्यानंतर पुन्हा केवट म्हणले, नाही प्रभू मुझे मालूम है तुम तारने वाले है, तरने वाले नहीं. विठ्ठल तुम्ही दुसऱ्याला काढू शकतात, हा दुसऱ्याला वाचू, तुम तारने वाले है, हो तर तुम्हाला पावता येत नाही, तुम्ही दुसऱ्याला वाचविणार आहेत म्हणले. हो मग त्याच्यामुळं एक केलं तर जमनवा. म्हणले काय, तुम्ही जर मला म्हणलात केवट इकडे ये आणि माझे पाय धू, तर मग मात्र मी तुम्हाला नावेत बसू देतो. तुमचे पाय धुतले की तुमच्या पायाला कसली माती लागणार नाही आणि मग ते स्वच्छ पाय मी माझ्या नावेत घेऊ शकतो. मान्य आहे का सांगा. रामप्रभू म्हणले हरकत नाही, ये केवट ये आणि माझे पाय धू. ये म्हणल्यानंतर केवट परिवाराला घेऊन आला. बायको रडायली केवटाची. केवट मला काय झालं तुला रडायला. ती म्हणली जगाचा मालक आलाय, त्याचे पाय धुवायचे आणि आपल्या घरी सारखं पात्र तरी नाही. केवट मला येडीस तू, पात्र नसू दे, आपण पात्र आहेत. विठ्ठला विठ्ठल. असे कितीतरी मोठे घर आहेत, त्या घरी पात्र भरपूर आहेत, पण ते पात्र नाहीत. आपण नसू दे ना आपल्या घरी पात्र, आपण पात्र आहेत. चल चल म्हटल्यानंतर गेले. नवरा बायकोनं रामप्रभूचे पाय धुतले आणि केवट पालता झोपला. केवटाच्या अंगावरून रामचंद्र आले आणि महाराज राम लक्ष्मण सीता नावेत बसली. नाव निघाली. नाव निघाल्यानंतर आता केवटाला इतका आनंद झालाय की जगाचा मालक नावेत बसलाय. झाला सफल व्यापार, बघायचंच काम नाही. जगाचा मालक नावेत बसलाय, नाव निघाली. पण त्या आनंदाच्या भरामध्ये कधी कडीला आली कळालं बी नाही. केवटाला वाटलं उतरत की बाबा आता प्रभू नावेच्या खाली. केवटानं लगेच नाव फिरविली महाराज पाण्यात. पुन्हा नाव निघाली. लक्ष्मण म्हणला दादा भैया हे काय म्हणला. केवटावर धावला. केवट. रामप्रभू म्हणले लक्ष्मणा त्याला वाटायले रे की आताच आपण उतरत आहे, राहू दे ना, जाऊ दे काय फरक पडायले. अशीच नाव फिरविली. अशी फिरवून पुन्हा आणली. आता काठ जवळ जवळ आला. आता रामाला वाटलं उतरायचंय की पुन्हा महाराज केवटानं पुन्हा गिरका मारला. पुन्हा गंगेत. हो पुन्हा लक्ष्मण धावला. रामानं त्याला धरलं. लखन हो उसको लग रहा है
त्याला आनंद वाटायला आपला, जाऊ दे ना बाबा. 4 वेळा झालं महाराज असं, 4 वेळा. 5व्या वेळेला नाव फिरविले की रामालाच राग आला. केवट काय लावलं शेतू, आम्ही काय पाण्यात फिरायला आलोत? 10 वेळेस चक्रा मारायलाच पाण्यात. राम प्रभू चिडले की केवट महाराज हसला, म्हणला प्रभू तुम्हालाही कंटाळा आला? जास्त नाही प्रभू, 5वाच फेरा होता, 5व्या फेरेलाच कंटाळला. आमचा विचार केला का? एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा. प्रभू 5वाच फेरा होता. जरा लवकर या, उशिरा याच. वा वा, विठ्ठला विठ्ठल. आमचे परमस्नेही महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवतकार आहेत आमचे कैलादास महाराज. आणि पुन्हा मृदंगभूषण आणि आमचे सतीश महाराज मृदंगभूषण ताडलिमलेकर, हे दोघांची उपस्थिती लाभली, आनंद झाला. आता तुम्ही येऊस्तरच कीर्तन करायचं होतं. हे म्हणले कानात म्हणले सतीश महाराज यायले जरा लांब व्हा. आता तुम्ही आलात. विठ्ठला विठ्ठल. केवट म्हणले प्रभू 5व्याच फेऱ्याला आमचा विचार करायला म्हणले. एक एक योनी कोटी कोटी फेरा. आमचं बघा ना, झाड झालं की झाडच, हे ओढ आता किती दिवसा नाही बघा. झाड झालं की 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी क्रीडामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. आमचं बघितलं का, किती वेळा जन्माया बघा ना, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला शरण गेला विठोशे. त्यावेळी राम म्हणले केवटा
तुम्हाला फेऱ्याचा कदर आलाय म्हणा की, कंटाळा आलायच म्हणले नाही कसं. मग तुम्हाला जर फेरा चुकवा वाटत असेल, जेने चुके फेरा सांगितलं, जेने चुके फेरा गर्भवास, जेने गर्भवास फेरा चुके ऐसी जोडी करा. असं काहीतरी करा. काय करा? रामकंठी धरा. तुम्ही रामाचं स्मरण करा. हो रामाचं. आणि हे बी काय अवघड नाही सांगितलं. 2 अक्षराचे काम उच्चारावे रामनाम. ठीक आहे ना? रामनाम 2 अक्षरे सुलभानी सोपारे, जागा मागली पहारे, शेवट गोड तेची खरे गा. रामकृष्ण वासुदेवा. तुम्ही राम म्हणा. विठ्ठल विठ्ठल विनवितो सकळ बंधू राम मनागा. ठीक नाही? रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिबंताटी प्रिया पुत्र धन, तिज ज्याचा शीन तेची फळ. तुकाराम महाराज म्हणतात बाकी सगळं आटणार आहे. नाव धड करा सहस्त्र नामाची, जीभव सिंधूची थडी पावी. म्हणून दररोज 1000 नामस्मरण करा. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यम
राम नाम वरानने एकदा राम म्हणलं की 1000 नाम घेतल्याचं पुण्य मिळतंय. म्हणून दररोज 1000 नाम स्मरण करा महाराज म्हणतात. असं जर केलं तर तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरे राम बनी नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन तेची फळ ज्ञानेश्वर माऊली वैकुंठवासी पांडुरंग महाराज दस्तापूरकर म्हणजेच वडील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सुंदर असे सेवा पार पडलेली हरिभक्तपरायण आदरणीय भागवताचार्य कीर्तन केशरी सुश्राव्य असे नामदेव महाराज फपाळ यांच्या मुखारविंदामधून कीर्तनरूपी सेवा पार पडली. सर्व गावातील जमलेली भावी भक्त मंडळी, परिसरातून आलेली पाहुणे मंडळी, सर्व आदरणीय भजनी मंडळी, दामपुरी असेल, टाकळगव्हाण असेल, इस्लामपूरकर मामा आहेत, शिंगणापूर असेल, विश्वंभर महाराज आहेत, नावलगाव असेल, सर्व भावी भक्त मंडळी परिसरातील जमलेली, मृदंगाचार्य सतीश महाराज आहेत, आमचे तबला विशारद मृदंगाचार्य भीमाशंकर महाराज आंबडापूरकर तेही उपस्थित आहेत. भागवताचार्य परमस्नेही परमार्थप्रेमी भाग कालिदास महाराज तेही उपस्थित आहेत. सर्व पाहुणे मंडळी, इष्ट आप्त सर्व मोठ्या आनंदाने उपस्थित आहेत. आणि विशेष स्वरूपानं माऊली कीर्तन सोहळा यूट्यूब चॅनल आहे. एका शब्दाच्या हाकेवर पाहितलं सर्वजण फक्त महाराज कधी सेवा आहे आणि अशा स्थितीनं महाराज आलेले माऊली कीर्तन सोहळा चॅनल तेही उपस्थित आहेत. त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. देवाभाऊ चाटोरीकर तेही उपस्थित झाले, त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. महाप्रसाद बी तयार आहे. सावता महाराजांच्या मंदिरामध्ये पहिली पंगत होईल पुरुष मंडळीची, नंतर महिला मंडळीची होईल, आहे की नाही. मनपूर्वक सर्वांचं आभार. माझ्या वडिलाचे मिरासी घरे